नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चॅप्टर नंबर 2 मॅथमॅटिक्स 1 क्वाड्रॅटिक इक्वेशन आज आपण सुरू करणार आहोत. तर मग क्वाड्रॅटिक इक्वेशन हा चॅप्टर सुरू करण्याआधी आपण इयत्ता 9वीला जो टॉपिक तुम्ही पाहिला होता पॉलिनॉमियल्स, तर पॉलिनॉमियल्सचे काही टाइप्स तुम्ही तिथं पाहिले होते. टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल्स बेस्ड ऑन देअर डिग्रीज. बेस्ड ऑन देअर डिग्रीज. दोन टाइप तुम्ही सांगितले होते. त्यातला पहिला टाइप होता जर त्या पॉलिनॉमियलची डिग्री 1 असेल तर त्या पॉलिनॉमियलला तुम्ही लिनियर पॉलिनॉमियल म्हटलं होतं. राइट, इट इज कॉल्ड क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. मग जर पॉलिनॉमियल लिनियर असेल तर त्याचा फॉर्मॅट होता ax + b. त्याचे एक्झाम्पल सांगायचे असतील तर तुम्ही सांगणार 2x + 3 5y - 4, की जिथे व्हेरिएबल एकच आहे, आयदर x आहे, y आहे किंवा तो z असा तिसरा कोणताही व्हेरिएबल असू शकतो, पण व्हेरिएबल एकच असला पाहिजे आणि त्या पॉलिनॉमियलमध्ये त्याच्या हायेस्ट इंडेक्सची डिग्री ती म्हणजे 1 असली पाहिजे. म्हणजे x चा पॉवर 1 इथं पण x चा पॉवर 1 आहे, y चा पॉवर इथं काय आहे 1 आहे. सो घातांक त्या व्हेरिएबलचा 1 असला पाहिजे. जर डिग्री 2 आहे, ते पॉलिनॉमियल क्वाड्रॅटिक आहे, तर याचा अर्थ त्याचा हायेस्ट इंडेक्स म्हणजे सगळ्यात मोठा घातांक हा 2 असला पाहिजे. फॉर एक्झाम्पल 2x² - 5x + 3 y² - 7y + 4. तर हे सगळे पॉलिनॉमियल ही क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल होतील कारण यांची हायेस्ट इंडेक्स म्हणजे सगळ्यात मोठा घातांक किती आहे 2 आहे. मग क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन कधी म्हणणार ते आपण आता सांगू. म्हणून स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण आता सांगू. क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म म्हणजे काय, तर ax² + bx + c ह्या क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलला जर इक्वल टू 0 आपण लावला तर ते इक्वेशन होतं क्वाड्रॅटिक इक्वेशन. पण इथं जे a b c दिसतायत हे a b c कोणतेही रियल नंबर आहेत आणि जो a हा x² चा कोएफिशिएंट आहे तो मात्र कधीही 0 व्हायला नको, कारण तो जर 0 झाला तर हे 0 झाल्यामुळे फक्त bx + c एवढंच शिल्लक राहील आणि मग ते इक्वेशन लिनियर इक्वेशन होईल, ते क्वाड्रॅटिक इक्वेशन राहणार नाही. म्हणून एक इम्पॉर्टंट कंडिशन आपण इथे सांगितली की या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये क्वाड्रॅटिक टर्म म्हणजे स्क्वेअरचा कोएफिशिएंट सहगुणक 0 व्हायला नको. म्हणून क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म तो लक्षात ठेवा ax² + bx + c = 0 where a b c are real numbers and a not equal to 0. आता रियल नंबर्स नेमकं कोणाला म्हणायचं त्याचा एक व्हिडिओ मी टाकणार आहे, तर तो तुम्ही नंतर पहा. तो बेसिक इन्फॉर्मेशनचा व्हिडिओ आहे की जो तुम्हाला माहित असायला पाहिजे रियल नंबर्स नेमकं कोणते असतात ते त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. तर आता आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनची प्रॅक्टिस सेट 2.1 इथं पाहू. क्वेश्चन नंबर 1 आहे राइट एनी टू क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. कोणतेही दोन क्वाड्रॅटिक इक्वेशन द्या. मग आताच आपण एक्झाम्पल पाहिले होते, तुम्ही या a b c च्या ऐवजी कोणतेही नंबर्स रियल नंबर्स घेऊन त्या क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहू शकता. फॉर एक्झाम्पल 2x² - 3x + 4 = 0 or y² - 5y + 6 = 0 or m² - 3m + 2 = 0. थोडक्यात काय व्हेरिएबल x y m कोणताही असू शकतो, फक्त त्याची हायेस्ट डिग्री किती असली पाहिजे 2 असली पाहिजे, तरच ते काय होतं क्वाड्रॅटिक इक्वेशन होतं. सो या टाइपचे तुम्ही अनेक क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहू शकता. आता आपण क्वेश्चन नंबर 2 पाहू.
decide which of the following are quadratic equations. Number 1. So question number 1 आहे x square plus 5x minus 2 equal to 0. दिलेलं इक्वेशन हे क्वाड्रॅटिक आहे का असा क्वेश्चन आपल्याला विचार. क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये एकच व्हेरिएबल असतो, तो इथं आहे बघा. इथं आपल्याला थ्रू आउट एकच व्हेरिएबल दिसतो, दॅट इज x. So only one variable and degree of this equation is 2 because highest index मध्ये सगळ्यात मोठा घातांक ह्या इक्वेशनचा 2 आहे. सो डिग्री 2 असल्यामुळे इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वेश्चन नंबर 2 पाहू आपण. सो क्वेश्चन नंबर 2 आहे y स्क्वेअर इक्वल टू 5y मायनस 10. आपल्याला विचारले हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे किंवा नाही ते ठरवायचं. डिसाइड म्हटलं पहा y स्क्वेअर इक्वल टू 5y मायनस 10. सो आपण याला इक्वल टू 0 च्या फॉर्मॅटमध्ये आणू, जो आपला क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म आहे की ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. सो 5y दिस साइड बिकम्स मायनस, इकडचा मायनस 10 इकडे आणल्यानंतर प्लस 10 होईल, इक्वल टू ला 0 राहील. सो ओनली वन व्हेरिएबल इथे आहे, तो आहे y. आणि डिग्री ह्या इक्वेशनची 2 असल्यामुळे ह्या इक्वेशनला आपण म्हणणार इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. So question number 3 आहे y square plus 1 upon y equal to 2. So consider given equation y square plus 1 upon y equal to 2. क्रॉस मल्टिप्लाय करून घ्या. खालच्या y ने समोरच्या y स्क्वेअर ला मल्टिप्लाय केलं तर y क्यूब होईल प्लस 1 तसाच. खालचा y खालीच राहतो इक्वल टू. क्रॉस मल्टिप्लाय केलं, डिनॉमिनेटरचा y इकडे आणि न्यूमरेटरला म्हणजे y क्यूब प्लस 1 इक्वल टू y आणि मल्टिप्लाय होईल 2y. सो 2y इकडच्या बाजूला आणल्यानंतर y क्यूब मायनस 2y प्लस 1 इक्वल टू 0 लिहिता येईल. हा प्लस 2y इकडे आणला तर मायनस आहे तुम्हाला लिहिला. हे इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही, कारण बिकॉज degree of this equation is 3. हायेस्ट इंडेक्स या इक्वेशन साठी आहे 3. त्यामुळे हे इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन होऊ शकत नाही. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ आपण. क्वेश्चन नंबर 4 असा आहे x + 1 / x = -2. कन्सिडर गिवन इक्वेशन, दिलेलं इक्वेशन लिहून घेऊ. क्रॉस मल्टिप्लाय करा पुन्हा एकदा. x ने x ला मल्टिप्लाय केलं होईल x² वरचा +1 तसाच, खालचा x तसाच इक्वल टू -2 ॲज इट इज. खालच्या x ने इकडे मल्टिप्लाय केलं तर x² + 1. सो डिनॉमिनेटरचा x इकडे मल्टिप्लाय झालं होईल -2x and -2x to this side becomes +2x plus 1 as it is equal to 0. So here only one variable is there. एकच व्हेरिएबल आहे, तो आहे x. आणि डिग्री ऑफ दिस इक्वेशन इज 2. आणि म्हणून तुम्हाला शेवटचं वाक्य लिहिता येईल इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन, जे आपण आधीच्या एक्झाम्पल साठी सुद्धा लिहिले. इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वेश्चन नंबर 5 दिलेला आहे m + 2m - 5 = 0. So consider given equation
जर दोन ब्रॅकेट आपण मल्टिप्लाय केले तर m into m होईल m स्क्वेअर, m into -5 होईल -5m +2 ने m ला मल्टिप्लाय केल्यानंतर +2m आणि +2 into -5 होईल -10 प्लस मायनसची मल्टिप्लिकेशन मायनस आहे m स्क्वेअर -5 + 2 होतात -3 आणि हा -10 तसाच इक्वल टू 0 आणि मग आपण इथं सांगू शकतो की एकच व्हेरिएबल आहे, ओनली वन व्हेरिएबल दॅट इज m हा व्हेरिएबल दिसतो इथं आणि डिग्री ऑफ दिस इक्वेशन 2 असल्यामुळे दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन होईल इट इज आणि म्हणून इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. Now next question number 6. Question number 6 काय आहे पहा m cube. So consider given m cube plus 3m square minus 2 equal to 3m cube. Simplify करून घेऊया आता. हा 3m cube इकडे आल्यानंतर m cube मधून मायनस झाला सध्या लिहिता येईल. हा 3m square as it is हा -2 तसाच इक्वल टू 0. 1 मधून 3 मायनस झाल्यानंतर -2 राहतील म्हणजे -2m क्यूब प्लस 3m स्क्वेअर -2. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन होणार नाही कारण हायेस्ट इंडेक्स 3 दिसतोय. Therefore it is not quadratic. Equation as degree of this equation is 3. Question number 3 काय पहा Write the following equations in the form ax square plus bx plus c equal to 0. म्हणजे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आपल्याला हे इक्वेशन लिहायचे आहे. जो स्टँडर्ड फॉर्म कोणाचा आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा. आणि त्यानंतर राइट द व्हॅल्यूज ऑफ a b c. a b c च्या व्हॅल्यूज आपल्याला गिवन इक्वेशन मधून लिहायच्या आहेत. सो फर्स्ट क्वेश्चन आहे 2y equal to 10 minus y square. सो कन्सिडर गिवन इक्वेशन. दिलेल्या इक्वेशन मध्ये आपण लिहून घेऊ 2y equal to 10 minus y square. एक लक्षात घ्या हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. त्याला आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहून त्याचे a b c लिहायचे आहे. कशी लिहिणार पहा -y स्क्वेअर ला इकडे आणल्यानंतर तो प्लस होईल. हा 2y इकडे प्लस ऑलरेडी आहेच आणि हा +10 इकडे आणल्यानंतर -10 होईल इक्वल टू 0. इक्वल टू 0 चा जो फॉर्मॅट स्टँडर्ड फॉर्मॅट आहे त्यामध्ये आपण दिलेल्या इक्वेशनला कन्वर्ट केलंय आणि याला आता आपण कंपेअर करणार स्टँडर्ड फॉर्म. आता आपण कंपेअर करणार. सो कंपेअरिंग विथ ax square plus bx plus c equal to 0 so that we can write a b and c. a हा स्क्वेअरच्या टर्मचा कोएफिशिएंट असतो. मग इथं स्क्वेअरच्या टर्मचा कोएफिशिएंट कोणीच नाही म्हणजे ऍक्च्युअली तो 1 आहे. सो a is 1. x बरोबरच्या कोएफिशिएंटला आपण b म्हणतो. सो y च्या बरोबरचा जो कोएफिशिएंट असणार त्याला आपण इथं 2 लिहिणार आणि शेवटचा जो कॉन्स्टंट टर्म आहे म्हणजे इथं जी -10 ही टर्म दिसते तो राहील आपला c. आपल्याला a b c लिहायचे सांगितले होते. सो हे राहील आन्सर पहिल्या क्वेश्चनचा. क्वेश्चन नंबर 2 काय पहा x - 1 bracket square equal to 2x plus 3. So consider given equation. ब्रॅकेट चा स्क्वेअर करून घ्या. त्यासाठी a - b ब्रॅकेट स्क्वेअर चा फॉर्म्युला यूज करा. a स्क्वेअर - 2ab plus b स्क्वेअर. सो a चा म्हणजे फर्स्ट टर्म चा स्क्वेअर होईल म्हणजे x चा स्क्वेअर होईल x स्क्वेअर मायनस 2ab. ab हे दोन नंबर आहेत x * 1 म्हणजे x आणि हा 2 म्हणजे -2x प्लस
b चा स्क्वेअर म्हणजे या सेकंड टर्मचा स्क्वेअर 1 चा स्क्वेअर ही 1 इकडचा 2x + 3 तसेच हा +2x इकडे आला ह्या x² - 2x वरून मायनस होईल हा +1 तसाच हा +3 इकडे आणल्यानंतर होईल -3 इक्वल टू राहील 0 हे दोन्ही टर्म इकडे ट्रान्सफर केल्या प्लस होत्या इकडे आल्यानंतर काय झाल्या मायनस झाले सिम्प्लिफाय करायला x² -2x - 2x होईल -4x आणि हा 1 - 3 होईल -2 इक्वल टू 0 मग आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करायला सांगितलं होतं त्यामध्ये आता आपण याला कंपेअर करणार सो कंपेअरिंग विथ ax² + bx + c इक्वल टू 0 म्हणजे आपल्याला ते तीन नंबर मिळतील जे आपल्याला विचारले ते असणार आहे इथं कोणीच नाही म्हणजे 1 आहे सिंगल x² आहे सो 1 -4 - 2 मायनसला घ्यायचं विसरायचं नाही म्हणजे उत्तर चुकणार नाही नाहीतर ABC ची व्हॅल्यू चुकते नाउ नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ आपण क्वेश्चन नंबर 2 क्वेश्चन नंबर 3 पाहू आपण आता कन्सिडर गिवन इक्वेशन दिलेल्या इक्वेशनला लिहून काढू मायनस ब्रॅकेट मध्ये घेतला तर हा 3 मायनस होईल आणि हा मायनस होणार आहे प्लस x सिम्प्लिफाय करायला हा x² + 5x तसंच हा प्लस x इकडे आल्यानंतर -x होईल आणि हा -3 इकडच्या बाजूला आल्यानंतर होईल +3 इकडे कोणीच राहणार नाही म्हणजे 0 होईल सो x² + 5 - 1 5 मधून 1 गेला 4x राहतील आणि हा +3 तसाच इक्वल टू 0 म्हणजे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आलं तर आपण ax² + bx + c म्हणतोय आणि मग याला कंपेअर करू comparing with ax² + bx + c equal to 0 therefore a b and c मग a b c या व्हॅल्यू मिळतील आपल्याला 1 4 आणि 3 सगळे प्लस नंबर आहेत +4 and +3 क्वेश्चन नंबर 4 काय पहा 3m² = 2m² - 9 so consider given equation दिलेल्या इक्वेशनला आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणायचं आहे म्हणजे ax² + bx + c = 0 सो 3m² तसाच ठेवू हा 2m² इकडे आल्यावर मायनस होईल इकडचा -9 इकडे आल्यावर +9 होईल इक्वल टू 0 3 मधून 2 गेले तर एकच m² राहील +9 तसाच इक्वल टू 0 पण हा काय स्टँडर्ड फॉर्म काय दिसत नाही स्टँडर्ड फॉर्म मध्ये 3 टर्म असतात इथं आपल्याला 2 टर्म दिसतात जी मधली टर्म आहे इथं m पाहिजे होता तसा इथं x आहे तर बघ त्याला असं लिहिता येईल पहा m² + 0m + 9 = 0 जेणेकरून जेव्हा आपण याला कंपेअर करू कंपेअरिंग विथ ax² + bx + c = 0 a b आणि c मिळतील मग ABC असं 1 0 9 जे आपल्याला विचारले होते आता क्वेश्चन नंबर 5 काय पहा p * 3 + 6p = -5 so consider given equation p * 3 + 6p = -5 ब्रॅकेटला बाहेरच्या p ने मल्टिप्लाय करा p * 3 होईल 3p p * 6p होईल 6p² = -5 as it is क्वाड्रॅटिक ची किंवा स्क्वेअर ची टर्म आपण लिहू नंतर ही p ची टर्म आणि हा -5 ला नंतर होईल +5 = 0 याला कंपेअर करू कंपेअरिंग विथ ax² + bx + c = 0 so that we can write a b and c so ABC असणार आहे 6 3 and 5
तर क्वेश्चन होता की दिलेल्या इक्वेशनला स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहा, त्याला कंपेअर करून ए बी सी च्या व्हॅल्यू द्यायच्या. क्वेश्चन नंबर 6 पहा आहे. x² - 9 = 13. So consider given equation, दिलेलं इक्वेशन लिहून काढा. प्लस 13 जर इकडे आणला तर -9 मधून मायनस होईल आणि x² - 9 - 13 मधून -22. x² - 22 = 0. So I can write this as x² + 0x - 22 = 0. मिडल टर्म नव्हती म्हणजे 0 होती ती आपण लिहिली आणि मग आता आपण कंपेअर करून ABC घेऊ. सो कंपेअरिंग विथ ax² + bx + c = 0. So that a = b = and c = so ABC च्या या तिन्ही टर्म 1 0 - 22 आपल्याला लिहिता येते.